नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय नागरिकशास्त्र प्रकरण पहिले आपल्या संविधानाची ओळख याचा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न पहिला, पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्यामधील पहिला, संविधानातील तरतुदी. उत्तर 1. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे आणि विस्तृत संविधान आहे. त्यात विविध प्रकारच्या तरतुदी समाविष्ट आहेत ज्या भारताच्या लोकशाही प्रणालीला मजबूत करतात. 2. देशाच्या कारभारासंबंधीच्या विविध बाबींचा समावेश संविधानात केलेला असतो, ज्यास विविध बाबींना संविधानातील तरतुदी असे म्हणतात. या तरतुदीनुसारच आपल्या देशाचा राज्यकारभार चालतो. 3. यात विविध तरतुदींचा समावेश असून त्या लोकशाही, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांसारख्या मूलभूत संकल्पनांवर आधारित आहेत. त्यामधील दुसरा, संविधान दिन. उत्तर, मसुदा समितीने तयार केलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आले. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतीय संविधानाची संकल्पना, त्याचे महत्त्व आणि त्यातील मूल्यांची जाणीव करून देण्यासाठी साजरा केला जातो. प्रश्न दुसरा, चर्चा करा. त्यामधील पहिला, संविधान समितीची स्थापना केली गेली. तर 1. इसवी सन 1946 पूर्वीपर्यंत भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत होता. 1935चा भारत सरकार कायदा हा ब्रिटिश सरकारच्या ताब्यात होता. 2. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार हा ब्रिटिशांच्या कायद्यानुसार न चालवता तो भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालवावा, असा भारतातील विविध नेत्यांचा आग्रह होता. म्हणून भारताचे संविधान तयार करण्यासाठी संविधान समितीची स्थापना करण्यात आली. 3. भारताच्या स्वातंत्र्यानंतर एक सशक्त आणि लोकशाही प्रणालीवर आधारित संविधान तयार करण्याची गरज होती. यासाठी 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान समितीची स्थापना करण्यात आली. त्यामधील दुसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. उत्तर 1. 29 ऑगस्ट 1947 रोजी संविधान मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. 2. त्यांनी जगातील विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास व चिंतन करून भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. त्यांनी संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस अथक परिश्रम घेतले. 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीतील योगदान अतुलनीय आहे. त्यांनी संविधानाला सामाजिक न्याय, समता आणि लोकशाहीचे अधिष्ठान दिले. त्यामुळेच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यामधील तिसरा, देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी. उत्तर, भारतात लोकशाही प्रणाली असून संविधानानुसार देशाचा राज्यकारभार चालतो. हा राज्यकारभार प्रभावीपणे चालवण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींचा समावेश केला जातो. 1. भारतीय प्रदेशाचे संरक्षण करणे व परकीय आक्रमणापासून भारताचे रक्षण करणे. 2. बेकारी निर्मूलन व रोजगार निर्मिती करून दारिद्र्य निर्मूलन करणे. 3. प्राथमिक आणि उच्च शिक्षण व आरोग्य सेवा. 4. भारतातील दुर्बळ घटक, महिला, बालके व आदिवासी व अल्पसंख्याकांच्या प्रगतीसाठी उपाययोजना करणे. 5. शासनाला विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनापासून स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबी. देशाच्या राज्यकारभारात शासन, न्यायव्यवस्था, कायदे, अर्थव्यवस्था, संरक्षण आणि लोकशाही मूल्ये यांचा समावेश होतो. या सर्व बाबी एकत्रितपणे कार्य करून भारताच्या विकासाला हातभार लावतात. प्रश्न तिसरा, योग्य पर्याय निवडा. त्यामधील पहिला, कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? अ. अमेरिका, ब. भारत, क. इंग्लंड, ड. यांपैकी नाही. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क. इंग्लंड. त्यामधील दुसरा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? अ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ब. राजेंद्र प्रसाद, क. दुर्गाबाई देशमुख, ड. बी.एन. राव. त्याचं उत्तर आहे पर्याय ब. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यामधील तिसरा, खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? अ. महात्मा गांधी, ब. मौलाना आझाद, क. राजकुमारी अमृत कौर, ड. हंसाबेन मेहता. याचं उत्तर आहे पर्याय अ. महात्मा गांधी. त्यामधील चौथा प्रश्न, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
व डॉक्टर राजेंद्र प्रसाद व सरदार वल्लभभाई पटेल का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे.बी. कृपलानी? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 4. तुमचे मत लिहा. त्यामधील पहिला, शासनाला कोणकोणत्या विषयावर कायदे करावे लागतात? उत्तर, शासनाला विविध विषयांवर कायदे करावे लागतात कारण देशाच्या सुव्यवस्थेसाठी आणि नागरिकांच्या हितासाठी नियम व धोरणे आवश्यक असतात. हे कायदे सामाजिक न्याय, आर्थिक विकास, सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये लागू होतात. शासनाला खालील विषयांवर कायदे करावे लागतात. 1. भारतीय प्रदेशाचे संरक्षण करणे व परकीय आक्रमणापासून भारताचे रक्षण करणे. 2. बेकारी निर्मूलन व रोजगार निर्मिती करून दारिद्र्य निर्मूलन करणे. 3. प्राथमिक आणि उच्च शिक्षण व आरोग्य सेवा. 4. भारतातील दुर्बळ घटक, महिला, बालके व आदिवासी व अल्पसंख्याकांच्या प्रगतीसाठी उपाययोजना करणे. 5. शासनाला विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधनापासून स्वच्छतेपर्यंत सर्व विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात. शासनाने तयार केलेले हे विविध कायदे देशाच्या सुरळीत कारभारासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी आवश्यक असतात. त्यामधील दुसरा, 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो? उत्तर, 1. भारतीय संविधान तयार करण्यासाठी संविधान समितीची स्थापना 9 डिसेंबर 1946 रोजी झाली आणि जवळपास 3 वर्षाच्या मेहनतीनंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले गेले. मात्र ते 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आले. 2. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली. 3. या दिवसापासून भारत अधिकृतपणे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक राष्ट्र बनला. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. प्रश्न 3. संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे. उत्तर, संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार केल्याने देशाच्या स्थिरतेसाठी आणि विकासासाठी अनेक फायदे होतात. ते पुढीलप्रमाणे. 1. शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो, त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. 2. संविधानात नागरिकांचे मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य दिलेले असतात, त्यामुळे शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत आणि नागरिकांचे स्वातंत्र्य सुरक्षित राहते. 3. संविधानामुळे शासनाची मनमानी आणि हुकुमशाही प्रवृत्ती रोखली जाते, त्यामुळे लोकशाही व्यवस्था टिकून राहते. 4. संविधानात नागरिकांच्या कर्तव्यांचा उल्लेख केला असल्यामुळे नागरिकांची जबाबदारी निश्चित होते आणि ते जबाबदारीने वागतात. 5. संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळतो, तसेच समाजात समता राखली जाते. इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत मराठी, हिंदी, इंग्लिश, सेमी इंग्लिश या सर्व माध्यमांचे सर्व विषयांचे प्रश्न उत्तरे आम्ही लवकरच आमच्या बोर्ड टू MPSC UPSC चॅनलवर टाकत आहोत. आपण या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्न उत्तरे मिळून जातील. व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला उपयोगी ठरला असेल तर नक्की लाईक करा. नवनवीन प्रकरणांचे व्हिडिओ हवे असल्यास कमेंट करा. तुम्हाला तुमच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा.